एंडला कुठेतरी बगल दिली जाईल का, प्रभाच्या विरोधात जाण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का, हे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्याचं उत्तर मित्रांनो काही वेळेमध्ये आपल्याला मिळेल. आयवा जेलसाठी बक्षीस येते मात्र आत्तापासून लागू असेल. रवींद्र बाबरे यांच्याकडून 100 रुपये, गणेश भाऊ रसाळ यांच्याकडून 100 रुपये, बंटीजी बाबरे यांच्याकडून 100 रुपये, कैलास बाबरे यांच्याकडून 100 रुपये आणि रवी शेळके यांच्याकडून 100 रुपये सरमिसर करत असताना पंचतारांकित 500 रुपयाचा कॅश प्राईज एका आयवा जेलसाठी. यस, आमच्या स्वप्नील गांगड यांना इच्छा झाली आहे मैदानाच्या निश्चित सीमारेषेच्या पलीकडे जाऊन उभं राहण्याची, परंतु आयोजकांची सक्त ताकीद आहे. इथे मात्र आयोजक त्याचबरोबर स्वयंसेवक आणि समालोचक त्याचबरोबर कॅमेरामन्स आणि इतर हा जो सर्व स्टाफ आहे त्यांनी ह्या सगळ्या थरारापासून स्वतःला वंचित ठेवायचं आहे. यस, मैदानाच्या आतमध्ये सामना अगदी अल्पावधीतच मित्रांनो आपल्या भेटीला येईल. यावेळेस सोनारपाडा वर्सेस बेलपाडा दोन्ही संघ खऱ्या अर्थाने त्यांच्या शेवटी जर आपण पाहिलं तर पाडा हे खऱ्या अर्थाने लागलेला आहे, परंतु दोन्ही संघांचा विचार केला तर एखाद्या मोठ्या गावाच्या संघाला हरवण्याची ताकद या दोन्ही संघांकडे आहे हे म्हणायला आपल्याला हरकत नाही. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. अगदी अल्पावधीतच फर्स्ट सेमीफायनल ऑफ दिस टुर्नामेंट मनु स्पोर्ट्स बोरगाव स्मृती चषक 2022 ही पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये निर्धारित 5 षटकांची. सामना सुरू. सुमित्याचा पहिला चेंडू आहे. या बेस कनेक्शन चांगलं इथे मात्र राहिलं नव्हतं. जितू चव्हाण यांच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने एका धाब्याने इथे या धावफलकाला सुरुवात झालेली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने सुरुवात दोन्ही संघांसाठी चांगली झाली आहे, कारण सुमित नावाचा गोलंदाज आहे, समोर फलंदाज बाहुबली आहे आणि त्याला मोठ्या फटक्यापासून खऱ्या अर्थाने वंचित ठेवलंय. म्हणजे सुमितने सुद्धा चांगली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये धावफलकाला झाला प्रारंभ सुरुवात आणि श्री गणेशा एक धाव धावफलकावर लागली. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सोनारपाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन सुमित शेळके ऑन हिज बॉलिंग मार्क. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर विल बी बॉल्ड बाय हिम. यस, गेटिंग रेडी राईट आर्म ऑफ द विकेट फॉर विलास वारगडे लिटिल मास्टर ऑफ मुरबाड. इथे अंधाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थाने इथे पेस कट ऑफ केला होता. धावबाद करण्याची संधी होती, बॅकअप अवेलेबल नाही. या बेस झाली एक क्षेत्ररक्षकाकडून चुकीला माफी नाही. 4+1 हा नशिबाचा पंजा. दोन्ही पंतांसाठी एक नम्रपूर्व सूचना आहे. आपण फलंदाजाच्या बॅटला ब्रश येऊन चेंडू लागलाय की नाही लागलाय या गोष्टींची वेळोवेळी आम्हाला निश्चितच माहिती पुरवायची आहे. ही स्पर्धा मोठी आहे, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन अशा पद्धतीचे अनेक अवॉर्ड्स आपण व्यक्तिगत स्वरूपात देणार आहोत. त्यासाठी निश्चितच आपण या गोष्टींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवाल. सुमित जितूसाठी यावेळेसचा फटका बघा, साऊंड चांगला होता. इथे जेल सोडलाय. अप्रतिमरित्या जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये खऱ्या अर्थाने फसले होते बाहुबली ऑफ मुरबाड जितू चव्हाण. क्षेत्ररक्षकाने केलेली आहे चूक. ज्या ज्या वेळेस मोठ्या फलंदाजाचे झेल सुटले जातात त्या वेळेस ते फलंदाज अधिक त्वेषाने, अधिक वेगाने, अधिक आक्रोशाने, अधिक परफेक्शने फलंदाजी करताना आपण निश्चितच पाहिलेले आहेत. या सामन्यावर ह्या सुटलेल्या झेलचा किती परिणाम असेल येणारा काळ आपल्याला याचं उत्तर निश्चितच देईल. सुमित तयार असतील पुन्हा एकदा. इथे लोअर फुल टॉस आहे दर्शकांच्या मधून. ऍज लाईक अ बायसेक्टर भूमितीमधील दुभाजक मला आठवला. चेंडू घरंगळत सरळ निघून गेला. दी फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा अप्रतिम दर्जाचा फटका चौकार. धावफलक 4 ने वाढत असताना आपण पाहू शकाल 11 धावा यावेळेस या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. यस, मिड विकेट सीमारेषेच्या इथे जो क्षेत्ररक्षक आहे त्याला विनंती आहे तुझ्या मागच्या बाजूला चिमुरडे आहेत ज्यांनी पडदा होल्ड केलेला आहे त्यांना थोडी सूचना कर आणि त्यांना तिथनं बाजूला कर. आणि यस, मुलं ही देवाघरची फुलं असतात. सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने त्याने पडदा सोडला. प्रसंगाचं अवधान त्याने राखलं. खऱ्या अर्थाने आज्ञाधारक मुले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक सस्नेह स्वागत असेल. गोलंदाज तयार सुमित.
इथे उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू ठेवला होता एज अँड प्रॉपरली टेकन बाय द विकेट कीपर. फर्स्ट विकेट गोज डाऊन. बिग 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 विकेट टेकन बाय द बॉलर सुमित शेळके. विलास वारगडे बॅक टू द पॅव्हिलियन. लागोपाठच्या 3 विकेटसाठी गणेश रशाळ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे आणि 3 षटकारांसाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज निश्चितच दोन्ही संघाने इथे मात्र उत्तेजन दिले जाते. मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन टुडेज लाईफ. डे टू डे लाईफ आपलं धकाधकीचं झाले आहे. प्रत्येकाला कॉम्पिटिशन आहे, प्रत्येकाला स्वतःची नोकरी आहे, प्रत्येकाला धंदा आहे, प्रत्येकाला संसार आहे, प्रपंच आहे, नाना भानगडी आहेत आणि त्या सर्व निश्चितच त्यांची सांगड करत असताना त्यातून आपलं जीवन जगत असताना निश्चितच मोटिवेशनची गरज असते. ती प्रेरणा मिळत राहावी आणि हा क्रिकेटचा खेळ असा आहे, या खेळामध्ये खऱ्या अर्थाने शाबासकीची थाप तुमच्या पाठीवर पडणं फार गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने दोन्ही संघांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मिस्टर हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3. या बे चेंडू उसळी घेतलेली आहे. हा खऱ्या अर्थाने सॉइल पिच जिथे संपते त्याच्या अगोदर जर चेंडू पिच झाला हा पिच आपण म्हणू शकतो आणि तिथपर्यंत त्यानंतर निश्चितच पहिल्या चेंडूसाठी तुमच्याकडे सूट असेल. खऱ्या अर्थाने तो डेड बॉल इथे मात्र घोषित केला जाईल. त्यानंतर पुन्हा तुम्ही क्षम्य नाही. त्यानंतर हा चेंडू नो घोषित केला जाईल. गोलंदाज तयार सुमित. राजूसाठी चेंडू पुढे ठेवला आहे आणि चेंडूबळीचा संपर्क नाही. खऱ्या अर्थाने स्लॉक करायचं होतं. अंतिम क्षणापर्यंत चेंडू नजर राखता आली नव्हती. हेड पोझिशन कुठेतरी लूज केली होती राजीव राठोड सारख्या फलंदाजाने. हा चेंडू निर्धाव आला. हे षटक संपलं. पहिल्या षटकाच्या आधी धावपलकर धावा आहेत 11 आणि गडी बाद झालेत. बाहुबली ऑफ लिटिल मास्टर ऑफ मुरबाड यासाठीच विलास वारगडे गडी बाद झाले आपण निश्चितच पाहू शकले. हे जे षटक आहे दोन्ही संघांसाठी सारखंच राहिले असं म्हणायला हरकत नाही, कारण 11 धावा धावपलकर सुद्धा आल्यात आणि एक गडी सुद्धा बाद केलेला सुमित शेळके नावाच्या या गोलंदाजाने. मनु स्पोर्ट्स बोरगा आयोजित स्मृती चषक 2022 हे पर्व मित्रांनो मुरबाड तालुक्यातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा अव्वल मानांकित अशा पद्धतीची ही स्पर्धा. या स्पर्धेतून खाली हात पुन्हा घरी जाणं खऱ्या अर्थाने कोणालाही मान्य नसेल आणि हा सामना इथे मात्र सेमीफायनल पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने फायनलच्या पूर्वीची फायनल कदाचित आपल्याला या सामन्यातून निश्चितच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज गेम आहे आणि दोन्ही संघांना एकमेकांच्या विरोधात खेळण्याचा अनुभव आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं इथे बेलपाडा संघाच्या ऐवजी दुसरा एखादा संघ जर असता तर या पहिल्या षटकामध्ये सोनारपाडा संघाच्या कदाचित 20, 22, 25 धावा सुद्धा झाल्या असत्या, परंतु इथे मात्र धावफलक 11 पर्यंत आहे आणि एक गडी बाद झाला. विलास वारगडे निश्चितच मैदानातून बाहेर आलेले आपण पाहिले. क्रमांक 2चं षटक मार्गस्थ असेल राहुल. पहिला चेंडू जितू याच्यासाठी झेल घेण्याची संधी असेल. यावेळेस ट्रॅप रचलेला आहे. झेल घेण्याची संधी नाकारता येत नाही. दुसऱ्यांदा जितू चव्हाणला दिलं गेलेलं हे जीवदान किती महाग पडेल येणारा निश्चितच किती महाग ठरेल येणारा काळ या प्रश्नाचं आपल्याला उत्तर निश्चितच देईल. क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा आहे असं म्हटलं जातं. ज्या वेळी क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केल्या त्यानंतर निश्चितच गोलंदाज अजून उभारी त्याने घेतलेली आपण पाहिलेल्या. मैदानाच्या आतमध्ये भेदक गोलंदाजी टिचून गोलंदाजी झालेली आपण पाहिलेल्या. परंतु अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकाने जर चुकी केली तर तुम्ही तुमच्या संघाच्या समोरच्या अडचणी निश्चितच वाढवाल, यामध्ये ती मात्र शंका नाही. पाहिजे यानंतर ही जी सुटलेली झेल आहे ती झेल किती महागात पडेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या बेलपाडा या संघासाठी. राहुल तयार. स्विच इट अटेम्प्ट आहे. याही सक्सेसफुल अटेम्प्ट नाही, अनसक्सेसफुल अटेम्प्ट ऑफ स्विचिंग. हिअर कम्स द डॉट बॉल बाय राहुल सोमने. राहुल सोमने मिस्टर परफेक्ट म्हणून का ओळखले जातात याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्याने इथे मात्र प्रस्तुत केलंय. लागोपाठचे 2 चेंडू. पहिल्या चेंडूवर झेलबाद करण्याची संधी होती, क्षेत्ररक्षकाने केली चूक. दुसऱ्या चेंडूवर स्विच इटचा अनसक्सेसफुल अटेम्प्ट आपण पाहिला. राहुल पुन्हा एकदा तयार असेल. बिग बॅटल. यावेळेस फटका मोठा आहे. यावेळेस अप्रतिमरित्या खेळून काढलेला हा फटका. उंचच उंच, लांबच लांब, दूरच दूर. षटकार. षटकाराला लाभलेले मित्रांनो इतका उंच हा षटकार होता आणि 6 धावाने धावपलक सुद्धा उंच पुढे गेलेले आपण पाहू शकाल. धावपलकर धावा एकूण झालेल्या आहेत 19.
19 धावा धावपलकर आहे. हे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा इथे मात्र खर्च केलेल्या होत्या. एक गडी सुद्धा बाद केला होता आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक षटकार आला, एक दुहेरी धाव आली आहे. उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळतील मिस्टर परफेक्ट राहुल ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी. इथे सुद्धा समोर ठेवलंय. व्हॉट अ क्रॅकिंग अप ड्राइव्ह दिस टाइम बाय Jitu Chauhan. One run has been completed successfully by these two batsmen and score is now moving on 2-0, 20 itself. This is the second over is in progress being bowled by Rahul Somne. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर असताना राहुल सोमने आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. याचं कारण असं, जितू सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याने खऱ्या अर्थाने थांबून ठेवलं होतं. कदाचित मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यामध्ये अगदी त्याच्या उंबरठ्यावर ते पोहोचले होते असं म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षकाने चूक केली होती, झेल तो सोडला होता. गोलंदाज तयार. इथे हा फटका किती मोठा आहे पाहायचा. फटका बसला खऱ्या अर्थाने. इथेही झेल सुटला जातोय. काय झालंय खऱ्या अर्थाने बेलपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकांना हे कोणाच्याही लक्षात येत नाही. ज्या ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये जातो त्या वेळेस हाताचा पिसारा फुलवतात, परंतु तो बंद करायला कदाचित विसरतात की काय, अशा पद्धतीचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला पडलेला आहे. इथे ही झेल सुटला गेलेला आहे. या सुटलेल्या झेलवर आपल्याला एक धाव आलेली निश्चितच पाहायला मिळाली. 21 धावा यावेळेस धावपलकर जोडलेले आपण निश्चितच पाहू शकता. मेंढरडेअरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक कशा पद्धतीने हाताळलं मित्रांनो. धावपलकर धावा निश्चितच या षटकामध्ये खर्च झाले असतील 10, तरी सुद्धा या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना बाद करण्याची दुहेरी संधी इथे मात्र निर्माण केली होती राहुल सोमने नावाच्या मिस्टर परफेक्ट म्हणून ज्याला गणलं जातं या गोलंदाजाने. बेलपाडा वर्सेस सोनारपाडा या दोन संघांदरम्यान मित्रांनो फर्स्ट सेमीफायनल ऑफ दिस टुर्नामेंट. शॉर्ट पिचिंग आहे. यावे चेंडूपळीचा कोणताही संपर्क नाही. माणसाने माणुसकीने वागलं पाहिजे आणि माणुसकी जर आपल्याला जपायची असेल, नात्यातील गोडवा जिव्हाळा जर कायम ठेवायचा असेल तर एकमेकांच्या संपर्कात येणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला जर धावा बनवायच्या असतील तर चेंडूपळीचा संपर्क आणणं फार गरजेचं आहे. तो अटळ आहे. मैदानाच्या आतमध्ये तो संपर्क आलेला आपण पाहिला नव्हता आणि यावेळेस निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो संपला. 2 षटकानंतर धावपलकर धावा 10.50च्या सरासरीने झालेले आहेत 21. आणि आतापर्यंत विलास वारगडे नावाचा फलंदाज व्यक्तिगतरित्या 4 धावा जोडून मैदानाच्या बाहेर गेलेला आपण पाहिलेला आहे. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये कोणता गोलंदाज घेऊन येईल आपल्याला पाहायचंय. मला असं वाटतं ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये चित्र आपल्याला दिसते, महेश गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहे. अशा पद्धतीने निश्चितच आपण पाहूयात. पाहायचंय पॉवर प्लेची बंधन इथे मात्र आता संपलेली आहेत, शिथिल झालेली आहेत. क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त सीमारेषेवर तैनात झालेले निश्चितच आपण पाहू शकाल. हे जे मैदान आहे, मैदान खऱ्या अर्थाने फार अप्रतिम दर्जाचं आहे, परंतु मैदानाच्या आतून ज्या पद्धतीने विद्युत प्रवाहित करणाऱ्या तारा गेलेल्या आहेत त्यातून खऱ्या अर्थाने थोडाफार इथे मात्र ऑब्स्टेकल निर्माण झालेले आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु प्राकृतिक रचना ज्या पद्धतीने असते ती रचना आपल्याला स्वीकार करायची आहे आणि आव्हानं प्रत्येक संघासाठी निश्चितच इथे मात्र वेगळी झालेली आहेत. खऱ्या अर्थाने कालपर्यंत माझ्यापर्यंत माहिती पोहोचली होती 39 चेंडू डेट झालेले होते आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहूयात किती अजून त्यामध्ये जास्तीत जास्त चेंडूंची भर पडेल. गोलंदाज क्रमांक 3 साठी वापरला जाईल महेश ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी. राईट आर्म राउंड द विकेट दिस टाइम ऑन द स्ट्राइकिंग एट मिस्टर हेलिकॉप्टर राजू राठोड. गोलंदाजाला तयार होताना निश्चितच आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणामध्ये झालेला बदल. समोरच्या दिशेने ठेवलेल्या चेंडू इथे झेल घेण्याची संधी आहे. पाहायचंय यावेळेस झेल अप्रतिमरित्या टिपला गेलेला. यावेळेस फलंदाज राजू राठोड बाद होतील आणि प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सोनारपाडा संघाला लागलेला हा दुसरा सर्वात मोठा हादरा. फलंदाजीला खऱ्या अर्थाने सूर सापडला नाही आहे. गोलंदाजी अप्रतिम दर्जाची राहिली आहे आणि कदाचित या अगोदरचा जो रिझल्ट आहे, सेमीमध्ये 2दा खऱ्या अर्थाने इथे मात्र पराभूत केले सोनारपाड्यासारख्या मोठ्या संघाला बेलपाडा संघाने. आणि तो ट्रेंड जो आहे कुठेतरी त्याच्या विरोधात जाण्याची संधी होती, तो ट्रेंड पुसून टाकण्याची संधी होती, एक वेगळा रिझल्ट आणण्याची संधी होती. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने खेळ इथे मात्र प्रस्तुत झालेला आहे त्या खेळामध्ये आतापर्यंत धावपलकर धावा 21 आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावपलकर धावा पाहिले तर त्या जरा बऱ्याच वाटतात आपल्याला, परंतु तरी सुद्धा जे महत्वाचे गडी बाद झालेले आहेत आणि ती भरपाई निश्चितच या नंतरच्या येणाऱ्या फलंदाजांना करून द्यावी लागेल. बऱ्याचदा प्रत्येक पिंडे मतिर्भिन्न असं म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी असते आणि खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये आपण असंच अनुभवलं. आपल्यातून खऱ्या अर्थाने निघून गेल्या लता दिदी स्वर सम्राज्ञी
पु ल देशपांडे त्यांच्याविषयी खऱ्या अर्थाने म्हणत होते, मला आकाशात देव आहे की नाही हे माहीत नाही, परंतु आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि लता दिदीचा स्वर आहे. एखादा माणूस गेल्यानंतर फार मोठी पोकळी निर्माण होत असते. संगीत क्षेत्रामध्ये भारतात तयार झालेली पोकळी, आणि यावेळेस इथे मात्र बॅकफुटवर असलेल्या संघाला नामोहरम करून सोडलेला आहे, चारी मुंड्या चित करून सोडलेला आहे. यावेळेस बाहुबली ऑफ मुरबाड जितू जवान बॅक टू दी पवेलियन. काय गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. आपण पाहिलं सुमितने या डावाच्या गोलंदाजीला सुरुवात केली, त्यांनी एक गडी बाद केला, त्याने बाद केलं होतं विलासला. त्यानंतर गोलंदाजीला सुरुवात केली राहुल याने. निश्चितच आपण पाहिलं त्या षटकामध्ये निश्चितच एकही गडी बाद झाला नाही, त्याने फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. क्रमांक 3च्या षटकामध्ये पाचारित केले गेलेले आहे महेशला. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी त्याने निश्चितच बाद केलेले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहिलेले. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय महेश. जुने जाणते क्रिकेटर बोरगाव संघाचे संतोषजी कराळे, यशस्वी उद्योजक, यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच असणे मनपूर्वक स्वागत असेल. काय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खऱ्या अर्थाने या सामन्याची सर्वच विभागातून खऱ्या अर्थाने चर्चा होती, सर्वीकडे चर्चा होती. या सामन्याचा बोलबाला होता. हाय व्होल्टेज गेम मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. अजूनही हा सामना खऱ्या अर्थाने इथे मात्र निश्चितच ज्या पद्धतीने प्रगतीपथावर आहे आणि यानंतर हा सामना खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा त्याचं चित्र बदलू शकतो, अशा पद्धतीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. महेश ऑन इज हॅट्रिक. इथे हा फटका पाहायचा मित्रांनो, पहा आणि फक्त बघत राहा. व्हॉट अ ग्रेट टायमिंग बिहाइंड द स्ट्रोक, इनॉर्मस पॉवर बिहाइंड द स्ट्रोक. यस इट इज बाय द एअरवेज, बॉल इज डिसअपियरिंग फॉर सिक्सर. हवाई मार्गाने इथे मात्र चेंडूची यात्रा करून दिली इथे या फलंदाजाने, आणि या 6 धावा अतिशय गरजेच्या होत्या. ह्या धावपलकाला गरजेच्या होत्या, खेळाडू कक्षाला, आणि गरजेच्या होत्या इथे मात्र हरेश नावाच्या फलंदाजाला. 27 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. 27 धावा धावपलकावर महेश टायर. यावेळेस बिगिट करायचा आहे बॉडी लाईन मध्ये. खऱ्या अर्थाने हा चेंडू इथे मात्र लँड केलेला आहे, पिच केलेला आहे. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त इथे मात्र उसळी घेतोय, हिटिंग द डेक ऑफ द क्रीज. अशा पद्धतीची कन्सेप्ट क्रिकेटमध्ये निश्चितच आपण बऱ्याचदा ऐकली असेल. मैदानाच्या आतमध्ये त्याचं ऍप्लिकेशन इथे मात्र महेशच्या माध्यमातून आपल्याला प्रॉपर पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये बाईच्या माध्यमातून झाली. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. सामना थांबवा जरा. यस यस हा षटकार आहे. हा तो षटकार आहेच. या षटकाराने धावफलक पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा याबरोबर या धावफलकावर लागलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. यस गोलंदाजासाठी वॉर्निंग असेल, त्याच्या शैलीवर आक्षेप आलेला आहे, आणि तिसरे पंच म्हणून कैलासजी बाबरे इथनं तुमचं खऱ्या अर्थाने निरीक्षण करत आहेत. या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला असू द्यायचं आहे. धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर 33 झालेले आहेत. या षटकामध्ये 2 गडी जरूर बाद झाले, 2 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आलेत. महेश, षटकाचा शेवट गोड केला जाईल का? इथेही स्लॉ केलेले चेंडूला हरेशच्या माध्यमातून पाहायचे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. चेंडू अडवला, फेकी झाले. यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण रोहित हरटच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 1 धाव या धावपलकावर जोडण्याची संधी होती. 3 षटकांचा काही मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला. 34 धावा धावपलकावर गडी बाद झालेले आहेत 3. 4थं षटक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल असतील. विनंती असेल स्वयंसेवकांना, आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये निश्चितच घेऊन जायचे. धावपलकावर धावा एकूण झालेले आहेत अंकित 34. 3 गडी बाद झाले. 3 षटकांचा खेळ संपलाय.
धन्यवाद. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आपण या अगोदर पाहिला. 34 धावा धावपलकावर लागल्यात. आतापर्यंत जितू बाद झाले विलास, त्यानंतर बाद झाले राजू. स्ट्रायकिंग एंडचे खऱ्या अर्थाने ओपनिंग पेअर बाद झाल्यानंतर इनॅट नंबर 3 राजू आले होते, ते सुद्धा बाद झालेले. टॉप ऑर्डर पूर्णपणे मैदानातून बाहेर निघालेली आपल्याला पाहायला मिळेल. आता मिडल ऑर्डरवर खऱ्या अर्थाने जबाबदारी असेल या इनिंगची आणि त्या जबाबदारीला सामोरं जात असताना हरीश नावाचा फलंदाज आपण पाहतो. क्रमांक 4चं षटक सुरू. समोर ठेवलेल्या चेंडूला जस्ट फ्लिक ऑफ द रिक्स मैदानाच्या आतमध्ये. इथे रोहित कडून झाली चुकी. इथे 1 धावा हवी होती, तिचं कन्व्हर्जन 2 मध्ये झालेले. 2 धावा या धावपलकावर जोडल्या गेल्या. 36 धावा यावेळेस या धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्षेत्ररक्षणाला फार पूर्वी महत्त्व दिलं जात नव्हतं, परंतु जेव्हापासून जॉन्टी रोड सारखा क्षेत्ररक्षकाला आणि भारतीय संघाचा विचार केला तर सुरेश रैना असतील, युवराज सिंग असतील, त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये रवींद्र जडेजा असतील, असे अनेक चांगले क्षेत्ररक्षक आले आणि तिथून क्षेत्ररक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने इथे मात्र प्रॅक्टिस सेशन्स घेण्यात आलेले आपण पाहू शकता आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढलेला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. इथे हे चेंडू समोर ठेवला. हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करायचा होता, टो एंडला चेंडू ब्रश झाला आणि स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडू इथे मात्र अडवला जातोय. चेंडूची फेक केली जाते. 1 धाव या धावपलकावर घेण्याची संधी होती, ती संधी हेरली आहे. 1 धाव पूर्ण सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावा यावेळेस या धावपलकावर असतील. क्रमांक 4चं षटक राहुलच्या माध्यमातून इथे मात्र फेकलं जात आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे, फर्स्ट सेमी फायनल ऑफ दिस टुर्नामेंट आणि निर्धारित 5 षटकांमध्ये मला असं वाटतं 55 ते 60 धावा धावपलकावर येणं फार गरजेचं आहे इथे मात्र सोनारपाडा संघासाठी. त्या दिशेने निश्चितच ते निघालेले आहेत की नाही. गोलंदाज तयार राहुल. यावेळेसचा फटका अप्रतिम आहे, एनफिल्डला भेदलेला आहे. यावेळेस 1 धाव तर कंप्लीट असेल. दुसऱ्या धावेसाठी निघालेले पाहायचं क्षेत्ररक्षण इथे सुद्धा अप्रतिम झालेले असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थाने 2 धावा याही वेळेस धावपलकावर जोडल्या जातील. 39 धावा धावपलकावर आहेत आणि एकेरी दुहेरी धावा तिहेरी धावा आधीमध्ये जर एखादा लूज बॉल मिळाला तर त्यावर मोठा फटका, अशा पद्धतीचं समीकरण जर असेल तर खऱ्या अर्थाने क्रिकेट शोभून दिसत असतं. फक्त आणि फक्त फटकेबाजी करण्यासाठी जाणं आणि प्रत्येक वेळेस एखाद्या विकेटचं पतन होणं, या पद्धतीचं क्रिकेट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत. गोलंदाज तयार. इथे समोर ठेवले. यावेळेसचा फटका अप्रतिम आहे. दणदणीत सनसनीत खणखणीत षटकार. काय फटका इथे मात्र लगावलेला आहे. मला असं वाटतं सीधी उंगली से घी जब बाहेर निकलता नाही तो उंगली टेढ़ी करनी पडती असं म्हणतात. प्रत्येक वेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केल्यानंतर आपण असं म्हणू का, तर असं नाही. यावेळेस शफल झाले होते, स्टान्स चेंज केला होता, अपराईट स्टान्स होता, त्यानंतर त्याला चेंज केला आणि स्लॉक केलं चेंडूला. खऱ्या अर्थाने अप्रतिमरित्या खेळून काढलेला फटका. नेत्रदीपक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. धावपलकर धावा 45. इथेही समोर ठेवलेला आहे. पुढे ठेवलेल्या चेंडूला यॉर्कर लेंगचा खऱ्या अर्थाने इथे मात्र वापर करत असताना राहुल याला आपण पाहिलं. 1 धाव पूर्ण असेल, दुसरीसाठी निघालेत. इट कुड बी डेंजरस. यावेळेस महेश कडून झालेली चुकी आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने कलेक्शन झालं नव्हतं चेंडूचं. ज्या पद्धतीने चेंडूवर आले होते रोहित हरड, मला असं वाटतं वेंट लाईक अ बुलेट, अगदी बुलेट प्रमाणे ते मात्र ह्या चेंडूपर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. अतिरिक्त धावगती आपल्याला राखायची असते, खाली वाकायचा असतं, चेंडू पकडायचा असतो, तो फेकायचा असतो आणि तोही योग्य एंडला फेकायचा असतो. आपल्याकडे फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा टाइम असतो. यावेळेस डिसिजन मेकिंग आपली चांगलं असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटने आपल्याला खूप काय शिकवलंय, त्यामध्ये सर्वात जर काय महत्त्वाचं शिकवलं असेल तर ते आहे निर्णय घेण्याची क्षमता. दॅट इज डिसिजन मेकिंग. गोलंदाज तयार. याही वेळेस समोर ठेवले यॉर्कर लेनचा चेंडू. इथे आपल्याला पाहायला मिळतो अक्षरशः खोदून काढावा लागलेला आहे. डोंगर फोडून उंदीर काढणे, अशा पद्धतीची म्हण आपल्याला माहित असेल. इथे प्रयत्न मात्र शर्तीचे होते, खूप प्रयत्न करावे लागले. फक्त आणि फक्त 1 धाव धावपलकर जोडता आली. धावपलकेने पुढे सरकत असताना 48 धावा यावेळेस धावपलकर जोडल्या गेल्या. 12.00च्या गतीने 48 धावा धावपलकर. 4 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला मित्रांनो निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या भेटीसाठी अनेक मान्यवर आले. खऱ्या अर्थाने बोरगावचे सन्मान्य सरपंच पुंडलिकजी कराळे, त्याचबरोबर काशीनाथजी कराळे, दशरथ कराळे, श्यामसुंदर कराळे, भगवानजी कराळे, सीताराम बाबरे चेअरमन आहेत. त्याचबरोबर बळीराम बाबरे, शरद बाबरे, विजयजी कराळे, नामदेव कराळे, एकनाथ बाबरे, अशोक बाबरे, सुनील बाबरे आणि इतर सर्व मान्यवर निश्चितच या स्पर्धेला ज्यांनी सदिच्छा भेट दिली. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने त्यांचं मित्रांनो आपण खऱ्या अर्थाने ऋण व्यक्त करूया. त्यांचं स्वागत तरी अगोदर झालेलं आपण पाहिलं. क्रमांक 5चं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण निश्चितच पाहू शकाल. या अगोदर निश्चितच 2 चेंडूंवर 12 धावांची गरज असताना टेंबरे येथे खेळलेल्या टुर्नामेंटमध्ये त्या 12 धावा ज्या गोलंदाजाच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने त्या फलंदाजाने कुठून काढल्या होत्या,
तो गोलंदाज रोहित हरड ऑन इज बॉलिंग मार्क. परंतु ते शेवटचे 2 चेंडू होते मित्रांनो, अगोदरचे 4 चेंडू त्याने अप्रतिमरित्या हाताळले होते, हे सुद्धा विसरून आपल्याला चालणार नाही. क्रमांक 5 साठी गोलंदाज रोहित हरड ऑन इज बॉलिंग मार्क. धावपलकर धावा 48. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल इन बिटवीन सोनारपाडा अँड बेलपाडा. आमचे परम मित्र किरणजी दळवी आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेले आहात. आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर आपण येऊन विराजमान व्हायचे. यस किरण दळवी, यू आर रिक्वेस्टेड, प्लीज कम ऑन द स्टेज अँड हॅव युअर सीट. क्रमांक 5 षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल रोहित हरड याच्या माध्यमातून. पायचे फलंदाजीचा विचार केला तर खऱ्या अर्थाने हरेश मैदानामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 2 मोठे फटके, 2 षटकार आपण पाहिले त्याच्या बॅटमधून. त्याचबरोबर रोशननी त्यांना त्यांची चांगली साथ दिलेली आहे. त्याच्या बॅटमधून 1 षटकार आला, त्याचबरोबर 2 दुहेरी धावा त्याने सुद्धा काढलेल्या आपण पाहतो. 48 धावा धावपलकर. हे धावपलक 60 पर्यंत जर गेलं तर एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहू शकाल. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय पंच आमच्याकडे यावेळेस वळले आणि हा चेंडू निश्चितच आपण पाहतोय पंचांनी वाईड घोषित केला गेलेला आहे. फक्त आणि फक्त बीमर हाईटसाठी रिव्ह्यू इकडे मात्र उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. याची नोंद निश्चितच आपण घ्यायची आहे आणि ती गोष्ट तुमच्यापर्यंत निश्चितच यापूर्वी आम्ही पोहोचवली आहे. यस किरण दळवी आपण आलात, या आयोजकांच्या माध्यमातून तुमचं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. 49 धावा या धावपलकर जोडलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. पाहायचं यानंतर पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. खऱ्या अर्थाने रोहित हरड याला क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. क्रिकेटमध्ये कधी तुम्ही हसत असता, कधी तुम्ही रडत असता आणि या पंचगिरी म्हणजे क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची भूमिका असते मित्रांनो. अंपायरिंग करणं तितकं सोपं नसतं. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे मातोश्रीवरचा आदेश असं सुद्धा काही समालोचक म्हणत असतात. पंचांनी एकदा निर्णय दिला की पुन्हा तो माघारी घेणं खऱ्या अर्थाने फार दुष्प्रभ असतं. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले आहे. समोरच्या दिशेने इथे फटका आला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेले आहेत. क्षेत्ररक्षकांनी याही वेळेस चूक केलेली आहे. अशा पद्धतीचे फटके मैदानाच्या आतमध्ये जर येत असतील आणि तुम्ही क्षेत्ररक्षण करताना चुकत असाल तर तुमच्या संघाच्या समोरच्या अडचणी निश्चितच तुम्ही वाढवत असं आहेत हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्य करायची गरज नाही. 4 धावांनी धावपलक 4 ने बाटत असताना आपण पाहू शकाल यावेळेस धावपलकर धावा झालेली आहेत 53 धावा यावेळेस धावपलकर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेलं असतं. क्रिकेट आणि जीवनमध्ये हा फार मोठा एक सिमिलर पॉइंट आहे की ज्यामध्ये जीवनामध्ये आपण नंतर काय होईल याची भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेटमध्ये नेमकं तसंच आहे. गोलंदाज तयार. आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळून काढलेले बॉटम हँडचा अधिक वापर करत असताना डीपमधून क्षेत्ररक्षक डीप काऊ कॉर्नर रिजनमधून चेंडूपर्यंत आले. चेंडूला अडवलं, फेकी केली. 1 धाव या धावपलकर जोडण्याची संधी होती ती पूर्ण केली गेली. 54 धावा यावेळेस या धावपलकर असतील. पाहायचं या षटकातील 4 चेंडूचा काही यानंतर शेषे या 4 चेंडूंवर 4 पैकी 2 चेंडूंवर जर मोठे फटके आले तर हे जे धावपलक आहे खऱ्या अर्थाने या धावपलकाला आकार मिळाला असं म्हणायला हरकत नाही. फायटिंग टोटल ऑन दी बोर्ड ऑलरेडी म्हणजे या धावपलकावर फायटिंग टोटल आतापर्यंत निश्चितच प्रस्थापित केलं गेलेलं आहे फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु धावपलकाला जर आकार द्यायचा असेल तर या बरोबरी 4 चेंडूंपैकी 2 चेंडूंचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. इथे मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू पळीचा कोणता संपर्क नाही. फक्त आणि फक्त चेंडूला फेस करण्याचा प्रयत्न केला गेला. स्लॉक करायचं होतं, खऱ्या अर्थाने बिगिट करायचं होतं आणि कोऑर्डिनेशन इथे मात्र आलं नव्हतं. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर नव्हती. खऱ्या अर्थाने चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते. रीड करता आली नव्हती. हा फलंदाज सेट फलंदाज आहे तरी सुद्धा रोहित सारख्या गोलंदाजाने त्याच्या विरोधात एक निर्धाव चेंडू टाकला. ही गुणवत्ता आहे रोहित हरड नावाच्या या गोलंदाजाची. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ असेल या सत्रातील या सेशन मधील. गोलंदाज तयार रोहित. यावेळेस हा फटका किती पॉवरफुल आहे. फोर्स केलाय चेंडूला. उंचच उंच, लांबच लांब, दूरच दूर. हा पॉवरफुल षटकार. काय फटका आहे मित्रांनो, काय फटकेबाजी आहे, काय नेत्रदीपक फटकेबाजी आहे. निश्चितच या षटकाराने धावपलक 6 ने वाढत असताना आपण पाहू शकाल धावपलकर धावा आता मात्र अंकित झाल्या 60. यानंतर शेवटचे 2 चेंडू येणं शेष आहे. काय फलंदाजी केली हरेश नावाच्या या फलंदाजाने. दिवसा तारे दाखवलेत खऱ्या अर्थाने रोहित हरडला
आतापर्यंत त्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने हा षटकार आलेला आपण पाहतोय. या षटकामध्ये एक चौकार आलेला होता. पाहिजे या षटकाचा शेवट कसा असेल रोहित हरटच्या माध्यमातून. हरेश अजून एखादा मोठा फटका दाखवतील का? इथेही बिगिट करायचंय. शपल क्रॉस झाले होते, पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचं बोट आभाळाकडे जात आहे. यावेळेस फलंदाजाला बाद होऊ लागतं. एज अँड प्रॉपर्ली टेकन बाय दी राहुल सोमने. यस इज द विकेट कीपर. आणि यावेळेस फलंदाज बाद झाला. व्यक्तिगतरित्या 3 षटकारांच्या मदतीने निश्चितच 23 धावा धावपलकर जोडणारा हरीश इथे मात्र बाद होताना आपण पाहू शकाल या षटकातील. आणि या सत्रातील शेवटचा चेंडू इथे मात्र फेकला जाईल रोहित हरटच्या माध्यमातून. क्रिकेट आणि जीवनमध्ये खऱ्या अर्थाने मित्रांनो सांदर्म्य जे आहे अनिश्चितता असते. निश्चित स्वरूपाने कोणी भविष्यवाणी करू शकत नाही. खऱ्या अर्थाने बॉबी लीच नावाची व्यक्तिरेखा मला आठवली की नायगरा धबधब्याच्या आत उडी मारून जिवंत बाहेर निघणारा तो पहिला माणूस निश्चितच मित्रांनो आपण पाहिला. आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याने फार मोठे स्टंट केले. 2 विमानांच्या मध्ये दोरी बांधून त्या दोरीवर चालण्याचा पराक्रम सुद्धा बॉबी लीचने केला. परंतु एक दुर्दैवी घटना आहे की जी अनिश्चितता होती. एका संत्र्याच्या सालपाट्यावरून चालत असताना निश्चितच तो घसरून पडला आणि त्याचा तिथे मृत्यू झाला. ही अनिश्चितता आहे जीवनातील. आणि क्रिकेट निश्चितच अनिश्चिततेने भरलेलं असतं. गोलंदाज तयार असेल रोहित. या षटकातील सर्वात शेवटचा चेंडू त्याला इथे मात्र हाताळावा लागेल. पाहिजे या षटकाला आतापर्यंत निश्चितच चांगल्या पद्धतीने त्याने फेस केले. चांगल्या पद्धतीने तो सामोरा गेलेला आहे. एक षटकार खाल्ला, एक चौकार खाल्ला, त्यानंतर फलंदाजाला सुद्धा बाद केलेला आहे. पाहिजे या षटकाचा शेवट, या सत्राचा शेवट कसा असेल. 60 धावा धावपलकर. मनगटाच्या साहाय्याने खेळून काढलेला हा फटका आहे. महेश टायर असतील. क्षेत्ररक्षण झाले. दुसरीची संधी होती आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्या. मित्रांनो या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचं हे पहिलं सत्र निश्चितच आपण पाहिलं. ज्या सत्रामध्ये फलंदाजी करताना एस एस सोनारपाडा संघ आपण पाहिला. फलंदाजांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने बाहुबली ऑफ मुरबाड जितू निराश करून बाद झाले होते. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. विलास बाद झाले होते. फक्त आणि फक्त 4 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. राजू बाद झाले. फक्त आणि फक्त 1 धाव धावपलकर जोडली. त्यानंतर मिडल ऑर्डरने कमान सांभाळली. कौतुक करावं लागेल हरेश नावाच्या फलंदाजाचं. व्यक्तिगतरित्या 23 धावा त्याने धावपलकर जोडल्या आणि त्याला चांगली 7 रोशनच्या माध्यमातून निश्चितच मिळाली. व्यक्तिगतरित्या 15 धावा त्याने धावपलकर जोडल्या. आणि सरमिसळ करत असताना मिडल ऑर्डरची फलंदाजी निश्चितच चांगली राहिली आणि हे धावपलक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं. 5 षटकांच्या अंती 62 धावा धावपलकर आहेत आणि 63 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये ते मात्र गाठावं लागेल या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल जिंकण्यासाठी. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना रोहित हरट, राहुल सोमने अँड टीम बेलपाडा या संघाला. या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल मित्रांनो. 62 धावा सक्सेसफुली डिफेंड केल्या जातील की 62-63 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे मात्र सहज शक्य होईल फलंदाजी करणाऱ्या बेलपाडा संघासाठी. काय घडते काय बिघडते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असतील शहापूर विभागातील एक बुलंद आवाज. खऱ्या अर्थाने या समालोचकाविषयी म्हणताना मी नेहमी म्हणत असतो निश्चितच मित्रांनो आपण लहान असताना आपल्या आईने आपल्याला दूध पाजलं असेल, त्याच्याबरोबर बालकडू पाजलं असेल, परंतु या समालोचकाला आईने दुधाच्या बरोबर खऱ्या अर्थाने मराठीचा शब्दकोश पाजलाय की काय अशा पद्धतीचा एखादा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर येतो. यानंतर ऐकूयात समालोचन कक्षामधून रमेश शिंदे सर यांचा गोड आवाज. व्यासपीठावर निश्चितच क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, खऱ्या अर्थाने क्रिकेटपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. क्रिकेट रक्तात आहे, क्रिकेट नसानसांमध्ये आहे, क्रिकेट डोक्यामध्ये सुद्धा आहे आणि हृदयामध्ये सुद्धा आहे, असे किरणजी दळवी उपस्थित आहेत. आणि त्यांचा शुभसन्मान करण्याची विनंती असेल बंटीजी बाबरे. आपण आपल्या शुभ असते किरण दळवी या मान्यवराचा शुभसन्मान करायचा आहे. बंटी बाबरे यांच्या शुभ असते. यानंतर किरणजी दळवी यांचा शुभ सन्मान निश्चितच टॉस बॉक्स मध्ये झालेला आपण पाहू शकाल. रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ, त्याचबरोबर निश्चितच या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या मान्यवराचा शुभ सन्मान झाला. यानंतर मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या सेमीफायनल मधील दुसरं सत्र अगदी अल्पावधीत सुरू असेल. ऑफिशियली हा ज्यावेळेस डाव सुरू होईल त्यावेळेस तुम्ही ऑन द मायक्रोफोन बदल झालेला अनुभवू शकाल. यावेळेस निश्चितच समालोचन कक्षामध्ये जॉईन होतील रमेश शिंदे महाराज. धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी शेळके सर. गेल्या 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहिलं असेल
संघर्षाचा शंखनाद आणि बघता बघता 30 चेंडूमध्ये बनवल्यात 62 धावा. विजयासाठी 63 धावांची गरज. अर्थातच 12.7 ची सरासरी गाठावी लागेल या सामन्याचा विचार केला तर टीम बेलपाडा संघाला. व्यासपीठावर उपस्थित चंद्रकांतजी नाईक साहेब यांचा शुभसन्मान करण्याची विनंती रवींद्रजी बाबरे आपणास असेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून यस बॉलचं सौजन्य मिळालं ते चंद्रकांतजी नाईक यांचा शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य व्यासपीठावर रवींद्रजी बाबरे यांना मी करतोय. यस या स्पर्धेच्या पूर्णत्वास जाण्यासाठी आयोजनासाठी सरळ हाताने मदत केलेली आहे. 10 बॉलचे बॉक्स खऱ्या अर्थाने ज्यांनी इथे मात्र सौजन्यीकृत केलेले आहेत आमच्यापर्यंत आयोजकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि या मान्यवराचा शुभसन्मान करण्याची विनंती रवींद्रजी बाबरे रवी अप्पा यांना असेल. त्याचबरोबर ही जी खेळपट्टी आहे ती बनवण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य मिळालं ते चंद्रकांतजी नाईक साहेबांचा शुभसन्मान मुख्य व्यासपीठावर झालेला मित्रांनो आपण पाहिला. चला तर वळूया. सामना सुरू असेल आणि अगदी अल्पावधीतच ऑन दी मायक्रोफोन पुन्हा एकदा तुम्ही ऐकू शकाल रमेशजी शिंदे सर यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर. आभार व्यक्त करतो आणि प्रेक्षक जाऊया मॅचच्या दिशेने. 12.7 ची आवश्यकता. ज्या पद्धतीने फलंदाजी केली प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल. स्ट्रायकिंग एंडवर या ठिकाणी सिक्सर किंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अर्ध्या खेळपट्टीवर आपटलाय आणि अंपायरने या ठिकाणी घोषित केले डेड बॉल. या धावसंख्येचा विचार केला ना सुनील सर तर मला आठवण येईल ख्रिस गेलची. यायला हवी. काही संघर्ष केला त्या व्यक्तिमत्वानं. रस्त्यावरची कागद उचलायचा पण आज IPL मध्ये तब्बल 265 सिक्सर मारण्याचा विक्रम त्या खेळाडूने केलेला आहे. इथे मोठे फटके खेळावे लागतील बेलपाडा संघाला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. ऑन द राईट खेळलाय. चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे होईना बाद. आज मात्र सिक्सर किंग सुरुवात तर केली. इज ऑफ द मार्क टीम बेलपाडा. रोहित हरटच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर ठोकलाय एक दर्जेदार चौकार. 4 धावा. स्पर्धेचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस. मनमुराद आनंद घेणारे प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने क्या बात आहे. फ्रंट फुटवर आला. आणखी एक स्क्वेअर कट. जणू काय लेदर क्रिकेटचा सदाबहार नजराना. चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो. बॅट्समन रोहित आरड इज ऑन अ फायर. ज्या कामासाठी पाठवलंय ते काम या ठिकाणी चोख बजावत असताना 2 चेंडूवर पाहायला मिळाला बॅट्समन रोहित आरड. आणखी एक चौकार जर आला तर गणेशजी रसाळ मेजर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. प्रयत्न तर केलाय. तोच गोलंदाज तोच फलंदाज तीच खेळपट्टी तोच फटका. स्क्वेअर 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 कट. चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड इन अ रो. बॅट्समन रोहित आरड इज ऑन अ फायर. आज मात्र सूर शोधले आणि बघता बघता बेलपाडा गावाचं बेलपाडा नावाचं आणि आपल्या क्रिकेटच्या संघाचं नाव या ठिकाणी गाणं वाजवण्याचा प्रयत्न करतोय बॅट्समन रोहित आरड इज ऑन अ फायर. आणि आमचे रसाळ मेजर यांच्याकडनं मिळाले 500 रुपयाचे पारितोषिक. याला म्हणतात दुधात साखर पडणं आणि त्यानंतर मात्र ते दूध आम्ही प्राशन करणं. अनंताचा आल्हाद अंतःकरणाला होणं या सगळ्या गोष्टी बॅट्समन रोहित आरडच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. मेंडेटरी पॉवर प्ले एक इतिहास मी वारंवार सांगेन कारण इतिहास कधी पुसला जाणार नाही आहे. चेन्नई सुपर किंगचा सुपर हिरो सुरेश रैनाच्या नावावर मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा विक्रम आहे आणि तो देखील तुम्ही सातत्याने चेक करू शकता. 25 चेंडू आणि 87 धावा. काय विक्रम रचला तो देखील किंग्स 11 पंजाबच्या विरोधात 2014 ची IPL. प्रेक्षक जाऊया मॅचच्या दिशेने. जबाबदारी आयुर्वेदिक टॉनिक या ठिकाणी घेतले बॅट्समन रोहित आरडनं. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस. आम्ही म्हणतो टेनिस बॉल क्रिकेट जगतातील खेळाडू ऑन साईडला खेळतात पण इथे मात्र हे गाव हे मैदान आणि हा वाडा देखील माझाच आणि राडा देखील माझाच. बॅट्समन रोहित आरड इज ऑन अ फायर. आणखी एक ठोकलाय चौकार. अंपायर या ठिकाणी आमच्याकडे पाहिलंय अर्थात थर्ड अंपायर रेडी होतील. चेंडू व्हॅलिड आहे की नाही आहे हे देखील या ठिकाणी पाहिलं जाईल.
4 चेंडू पाहिले आणि या चारही चेंडूमध्ये 4 चौकार ठोकलेत बॅट्समन रोहित हरडनं. गोलंदाजाच्या मनामध्ये, डोक्यामध्ये, मेंदूमध्ये थैमान घालणारी फलंदाजी बेलपाडा संघाची रन मशीन या ठिकाणी करते. यस, नो बॉल. कहां पर गलती कर बैठे मेरे दोस्त. ये शहर तो नमक का शहर है. जखमेवर चोळलं मीठ बॅट्समन रोहित हरडनं. देन फ्री हिट. विलास वारगडेच्या चेहऱ्यावर चिंतेचं वातावरण, जितू चव्हाणच्या चेहऱ्यावर या ठिकाणी निस्तेजपणा, राजू राठोडच्या चेहऱ्यावर दुःखाचं थैमान. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर चिंता आहे, कारण आम्हाला मिळवायची आहे स्मृती चषक 2022 ची सायंकाळी मिळणारी ही ट्रॉफी. फ्री हिट आणि इथे मात्र मुक्त उधळणारी फलंदाजी पाहायला मिळाली. एलिव्हेशन होतं, डिस्टन्स मात्र नव्हतं. फायदा उचलता आला नाही रोहित हरडला, परंतु सुरक्षित असेल. एक धाव मिळवली रोहित हरडनं एका धावेच्या मदतीने. बेलपाडा संघ जाऊन पोहोचला. टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 18 धावा. गरज आहे, याला म्हणतात वारा पाहून पाठ फिरवणं. योग्य परिस्थिती डोळ्यासमोर आहे आणि त्या परिस्थितीला खऱ्या अर्थानं साजेशी फलंदाजी करत असताना बेलपाडा संघाचा हुकमाचा एक्का, ट्रम्प कार्ड अर्थात रोहित हरड. अनिकेत साथ देतोय. ओव्हरपिच बॉल होता. बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह खेळलाय. पाहू शकाल बॅकअप आहे जितू चव्हाणचं. तत्पूर्वी एकच सिंगल धाव घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने बेलपाडा संघ जाऊन पोहोचला. आतापर्यंत बिनबाद 19 धावा. जमेची बाजू आतापर्यंत अबाधित ठेवलेली आहे बेलपाडा संघाच्या या दोनही फलंदाजांनी. निश्चितच मिस्टर परफेक्ट राहुल चोमणेच्या मनामध्ये आनंद असेल या क्षणाला. व्हायला हवा, कारण आहे जी सुरुवात बॅट्समन रोहित हरडनं करून दिली ना, ती सुरुवात जणू काही यशाची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवात या पद्धतीने करा की तुमचा एंड तुम्हाला माहीत असणं गोष्ट गरजेची आहे. आणि आज मात्र सुरुवात चांगली करून दिली. या क्षणाला ही सुरुवात प्रत्येक संघाच्या संघनायकांना किंबहुना परिस्थितीनुरूप खेळणं ही गोष्ट अपेक्षित असते. ती गोष्ट या ठिकाणी अपेक्षा पूर्ण करताना बॅट्समन रोहित हरड. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद तब्बल बेलपाडा संघ जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल धावफलकावर 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात केली, पण क्रिकेट तुटलं जात आहे आणि फलंदाजी करणाऱ्या संघाच्या प्रत्येक खेळाडूचं मन मात्र आनंद, हर्ष, उल्हासित अवस्थेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. व्हायला हवा आनंद, कारण आम्ही करतो या ठिकाणी खूप मोठी मेहनत. त्या मेहनतीचं मिळणारं फलित सातत्याने धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतंय. 40 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये बाहुबली झेल पकडले, परंतु आनंद नाही आहे, कारण माहित आहे जितू चव्हाणला की हा रथ आता मात्र रोखणं थोडंसं झालं अवघड. जरी एक गडी बाद झाला तरी रथावर विराजमान झालेला सारथी इथे कुरुक्षेत्र घडवण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही आहे. ज्या लईमध्ये बॅट्समन आपण या ठिकाणी पाहतो आहोत रोहित हरडला, ती लई तोडणं थोडंसं अवघड जाईल. प्रयत्न करावे लागतील आणि बघता बघता 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम बेलपाडा संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा, विजयासाठी 18 चेंडू आणि अजूनही फक्त 23 धावांची गरज. जे वारसा महाराष्ट्र लोककलेची गीतं आम्हाला ऐकायला मिळत आहेत. आमचं महत् भाग्य आहे की आमचे डीजे ऑपरेटर खूप छान आहेत, चांगली गीतं ऐकवत आहेत. जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने. प्रतिस्पर्धी सोनारपाडा संघाला मात्र एक वाक्य या ठिकाणी आठवेल. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या सांडले पाहिजे, कारण दुपार टळलेली आहे. सूर्य क्षितिजाला जाण्यापूर्वी या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. गोलंदाजी मार्कवर द बाहुबली ऑफ मुरबाड जितू चव्हाण शपल झाले. बॅट्समन रोहित हरड रंग उधळले जात आहेत. काय फटका एक्झिक्यूट केलाय, शपल झाले आणि फक्त चेंडूला जणू काही हुक केलं, चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. आणखी एक बॅट्समन रोहित हरडच्या बॅटमधनं आनंद संजीवनी प्रदान करून देणारा हा येतोय ब्रँडेड चौकार. तर मनुष्य आशेवर जगणारा प्राणी आहे. चांद तारों को छूने की आशा.
परिंदों को उड़ने की आशा. आणि आज मात्र इथे रोहित हरड सांगत असताना पंची नदियां पवन के झोके कोई सरहद ना हमें रोके. एक बार जो हमने कमिटमेंट कर दी ना तो हम अब आपने आप की भी नाही सुनते. आणि इथे मात्र दाखवलं राजेशाही थाटामध्ये केलेली फलंदाजी. काय बॅट्समन या ठिकाणी रंगात आलाय रोहित हरड. आम्ही नेहमी एक वाक्य उच्चारतो ना, जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता तेव्हा गावात नाही तर गुगलवर तुम्ही फेमस होता. जितो चव्हाण निश्चितच टेन्शन मध्ये असेल, पण म्हटलं जातं ना धावसंख्या धावपलकावर या ठिकाणी पाहायला मिळते तब्बल 49 धावा. विजयासाठी इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 14 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील या क्षणापासून 14 चेंडू 14 धावा. सोनारपाडा संघाला या क्षणापासून फक्त एकच लाईफ लाईन उरलेली आहे आणि त्या लाईफ लाईनचं नाव आहे विकेट टेकिंग बॉलिंग. इथे कव्हर ड्राईव्ह क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा सदाबहार नजराना, क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि हे सौंदर्य चेहऱ्यावर कायमस्वरूपी स्मित हास्य देऊन गेलं. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्टर परफेक्ट, परफेक्ट शॉट. चेंडू निघून गेला. 4 धावा मिळतील चौकार. थँक्यू डीजे. दॅट्स कॉल अ सेन्सिबल क्रिकेट. काय खेळ केला जातोय बेलपाडा संघाच्या वतीनं. सुनील सर, माळ रानावर उमललेली फुलं फ्लॉवर पॉट मध्ये येतात तेव्हा दिवाणखान्याची शोभा वाढते. समुद्रातील शिंपल्यामध्ये मोती निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थानं त्या शिंपल्याची मात्र शोभा वाढते. आणि इथे मात्र शोभा वाढली जाईल. छोटा भीम मैदानाच्या आतमध्ये. चोपन्न धावा धावपलकावर. विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. धन्यवाद. रमेश शिंदे सरांबद्दल बोलायचं तर काय बोलायचं. या छोट्या भीमसाठी जी आपण ही ड्रिंक स्टॉलची मदत करतोय ना, 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मन किती मोठं असावं आणि ते कोणासारखं असावं तर रमेश शिंदे सरांसारखं असावं. चल भीम, कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे, आपलं पारितोषिक घेऊन जायचे. लहान मुले म्हणजे देवाघरची फुले आहेत ते आम्हाला माहिती आहे, पण करेल मनोरंजन मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे. इथे लेग ब्रेक बॉल होता. यस, एक सिंगल घेतली. एका सिंगलच्या मदतीने माफी असावी, धाव नाहीये तर विकेट. राहुल सोमने झालाय बाद. धावसंख्या थोड्या वेळापुरता का होईना परंतु थांबवली. धावसंख्या धावबलकावर 55. विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. वाटलं होतं चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. विलास वारगडी गोलंदाजी मार्कवर सज्ज. बदल व्हायला वेळ लागणार नाही, कमबॅक करायला वेळ लागणार नाही, फक्त घ्याव्या लागतील विकेट आणि तो देखील टार्गेट ठेवावा लागेल. समोर फलंदाजी करणारा हुकमाचा एक्का रोहित हरड. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, जिनकी उडान हौसलों से होती है. पण या क्षणाला आत्मबल वाढवावं लागेल, पण वेळ मात्र निघून जाताना या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल. गॅप आहे, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न तर केलेत. शेवटच्या मोमेंटला हाताचा पिसारा फुलवलाय, चेंडू अडवलाय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने बेलपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. आतापर्यंत धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते 57 धावा. विजयासाठी इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 6 धावा.
समीकरण 6 चेंडू आणि 9 धावा जर या ठिकाणी पाहायला मिळालं असतं तर वेगळं चित्र निश्चितच अनुभवायला मिळालं असतं. परंतु 9 चेंडू आणि 6 धावा, काय फलंदाजी केली, एक्सप्लोसिव्ह बॅटिंग, अनबिलिव्हेबल नॉक, जबरदस्त इनिंग साकारली रोहित हरडनं. आतापर्यंत पाहिलं तर रोहित हरडनं चेंडू खेळलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंडूमध्ये एक चौकार, दुसरा चौकार, तिसरा चौकार, चौथा चौकार, पाचवा चौकार, सहावा चौकार, 6 चौकार ठोकलेत आणि एक ब्रँडेड षटकार देखील त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आहे. 10 चेंडूमध्ये 38 धावांची वादळी इनिंग साकारली आतापर्यंत बॅट्समन रोहित हरडनं. इथे आणखी एक अगदी सहज चंद्राच्या लोभसवाणी फलंदाजीचा आशीर्वाद, सूर्याच्या प्रखरतेचा आशीर्वाद आणि इथे मात्र सरामाने परिपूर्ण झालेला परिपाक दाखवत असणारा आणखी एक ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा सामना फिनिश केला, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने ठोकला ब्रँडेड षटकार. होईल आनंद, हर्ष आणि बघता बघता प्रतिस्पर्धी संघाला विचार करायला लावणारी फलंदाजी. निश्चितच 14 चेंडूमध्ये वादळी इनिंग साकारली रोहित हरडनं, तब्बल बनवल्या 44 धाबा, अनबिलिव्हेबल नॉक, एक्सप्लोसिव्ह बॅटिंग, काय इनिंग साकारली. संघाला आवश्यकता होती, जिंकला टीम बेलपाडा. कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी चांगलं राहिलं आणि सिंहाचा वाटा उचलला बॅट्समन रोहित हरडनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, पहिली सेमीफायनल कंप्लीट. हार्ड लक टीम सोनारपाडा, आपण या स्पर्धेमध्ये चांगलं दमकम दाखवलं.